कृपाळिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी कैसेनी गोपाळ पावे हरी, हे आपलं 7व्या अभंगातील तिसरं चरण आहे. 2 चरण पाठीमागे झाले. पर्वताप्रमाणे पातक वजळले, जो भक्ती करीत नाही तो अभक्त असतो. आणि मग हे नाही ज्याशी भक्ती अभक्त ते हरिश्री, मग त्याचे 3 प्रकार तुम्हाला सांगितले ते. आणि आता तीच माऊली ज्ञानोबारायांनी या ठिकाणी जे अभक्त असतात, जे वेद विरुद्ध, शास्त्र विरुद्ध, संत विरुद्ध, हे जे विरुद्ध वर्तन करणारे जे असतात, असे अभक्त असतात, या अभंगात सगळ्याचं ते चित्रच मांडून ठेवले. काय त्याला राग आलाय त्याच्यात याचं काय, तर या ठिकाणी त्यांनी चित्र मांडून ठेवलंय. तर असा पतित आहे, अभक्त आहे, दुर्दैवी आहे, तर त्याचं चित्र, त्याची प्रकृती काय करते. तर आता हे त्याचं सुप्त रूप सांगितलं. तो पतित झालाय, तो अभक्त आहे, मग आता पतित झालं किंवा तो अभक्त आहे, त्याचं दुर्दैव आहे, हे तर काय त्याचं स्पष्ट रूप नाही. मग त्याचं माणसाचं स्पष्ट रूप कधी होते, तर शब्दात स्पष्ट होतं. तर त्या दुर्दैवी पतित अभक्ताचं स्पष्ट रूप इथं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट करून दाखवलं. कारण का, अनंत वाचा प्रायहा, आतापर्यंत आपण जे पाहिलं ते सर्व, हे आतापर्यंत काय होतं ते, पर्वताप्रमाणे पर्वत पाप करतो, त्या पापाचा वज्रलेप होतो, मग त्यामुळे तो अभक्त होतो, अभक्तामुळे पतित होतो. आणि पतित का झाला, तर तो पहिलं तो भाग्यहीन होतो, भाग्यहीन असतो, आणि भाग्यहीन तरी का झाला, तिने भगवत भक्ती केली म्हणून झालं, शेवटी तिथंच जातं ते सगळं. आणि मग असं हे कोण, सगळी गोष्ट जर पाहिली तर याकरता आपण पाहिलं तर म्हणजे ही सगळी गोष्ट याकरता माणसाच्या जीवनात त्याच्या पदरामध्ये पाप पुण्याची शिदुरी हे त्याचं काम करत असते. आणि म्हणून याकरता हरिनाम हे आपण अनेक ठिकाणी पाहिलं. नामाचं महत्त्व कसं असतं, नाम न घेतलं तर काय होतं, तर ही पापाची गोष्ट असते, तर जाऊ द्या. मग जर जर त्याच्याकडे पुण्य असेल तर तो काय गीतेचे शब्द वाचतो, अभंग वाचतो, नामस्मरण करतो. आणि जर नसेल तर पाप असेल तर ते होतं. हे सांगितलं, जाऊ द्या, पाठीमागचा विषय झाला. आता या ठिकाणी अनंत वाचार बरळती बरळ, अशा त्या अभक्ताचं स्पष्ट रूप मानवी मनाचं म्हणा, मानवी स्वभावाचं म्हणा, त्याचं प्रगटीकरण हे शब्दाने होतं. माणसाचा स्वभाव, त्याचा अंतर हे कशाने, शब्दाने प्रगट होतं त्याचं. मग जे पाप आहे ते पाप सुद्धा काय होतं, शब्दाने त्याचं पाप प्रगट होतं. शब्दाने त्याचं पुण्य प्रगट होतं. शब्दाने त्याचं ज्ञान प्रगट होतं. शब्दाने त्याचं अज्ञान प्रगट होतं. हे सगळं मानवी जीवनाचं काय आहे. मग आता या म्हणजे काय झालं, पाप प्रगट शब्दाने होतं, पुण्य प्रगट शब्दाने होतं, ज्ञान प्रगट शब्दाने होतं, आणि अज्ञान शब्दाने प्रगट होतं, आणि भावना भक्ती शब्दानेच प्रगट होते. त्यात विकार शब्दाने प्रगट होतो. माणसाचा अंतर खोलणारं कोण आहे, शब्द. मग आत त्याचे विकार भरलेत की काय, शब्द त्याचं आणि संतांनी ते प्रमाण दिलेत. आता आज जर पापच भरला असेल तर मग काय आहे, पाप विन नाही पाप येतं पुढे. आताच पापच असल्यामुळे पापाचे शब्द येतात. मग साक्षी रोकडे साक्षी आले, तुकाराम महाराज म्हणतात. हे शब्द होऊन ती साक्षी आली, याच्यात पाप भरले म्हणून. मग आता पुण्य असेल तर पुण्याची काय गोष्ट असते, पुण्यवंत व्हावे. जो जण भगवंताचं नाम घेतो, संतांचं नाम, पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाचे नावे. याचा अर्थ आतल्या पुण्याचा परिचय देणारे कोण आहेत, शब्दच आहेत. एखादा तो विद्वत्ता प्रचुर जो बोलायला लागला, तो काय म्हणतो, इदं तिथे गो येतम प्रवक्ष्यामिने सोयवे, असं जर बोलायला लागला तर आपण काय समजायचं, अरे हा तत्वज्ञानी. मग त्याच्या ज्ञानाचा परिचय करून देणारा सुद्धा कोण असतो, एक शब्दच असतो. एक शब्दच असतो. मिलय शास्त्री ना मिलय पंडित ना मिलय याव ना मिळते, ह्याकडं त्याला कीर्तनाच्या 2 तासामध्ये एकही पारिभाषिक शब्द येईना, एकही शास्त्रीय शब्द येईना, एकही सिद्धांत नाही. त्याला काही तर्क नाही, आधार नाही, नुगच सांगायचं ना मी शास्त्री ना मी पंडित नाही. तुझ्या शब्दाहून तुझी खोली कळते, तुझं ज्ञान कळतं.
तुमच्या लक्षात आलं. शब्द हे माणसाचं रूप कडून म्हणजे ज्ञानाचं पण रूप करून देतं, अज्ञानाचं पण रूप करून देतं. असं आहे. त्याला काय म्हणतात ते व्यतिरिकोनी काय तुकाराम वरती करून या तोंड आणि राग गातो प्रचंड. गातो ते काय कळे ना, हे का नाही? हा, काय गातो ते कळे ना. महाराजांनी म्हणले वरती करून या तोंड आणि राग राग गातो प्रचंड. हा, वितंड काय असेल तो. आणि मग गातो काय ते कळे ना. असं आहे. हा हा, राग आळवितो नाना, काय गातो ते कळे ना. त्याचंच त्याला कळत नाही. त्याचंच त्याला कळत नाही. गुन्हा आला विटेवरी पितंबरधारी सुंदर जो कीर्तनाला अभंग घेतला तो हा गुण आला विटेवरी, हा गुण अरे हा गुण आला आणि मुतून आला काय म्हणतो, गुन्हा आला विटेवर. हे हे त्याचं अज्ञान प्रगट होतं ना ते. हे त्याचं अज्ञान पण त्याचं अज्ञान सुद्धा कोणी सांगितलं? शब्दानी. शब्दून त्याचं प्रगट होतं का नाही? गातो काय ते कळेन, राग आळवितो ना गातो ते काय कळेन, त्याचंच त्याला जर काय कळत नाही, म्हणजे याचा अर्थ तो मूर्ख आहे. हे शब्दांनी प्रगट होत असतं. माणसाची भावना सुद्धा काय आहे? बस सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा, काळदूत यमाची, करू वासुदेव स्मरण. हे ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याची भावना बाहेर प्रगट होते. म्हणजे भावनेचे प्रगटीकरण शब्दच करतो. आणि विकार, या काळात काम भोगाच्या किंवा आशयाच्या गोष्टी त्याला मारूनच टाकतो, त्याचं मुडकंच मोडितो. हे काय, हे शब्दाने काय सूचित केलं? याच्यात आत विकार भरलाय. याच्यात आत विकार भरलाय. म्हणजे विकार, आतला विकार हा शब्दच प्रगट कर. जाऊ द्या, जास्त प्रवचन नाही करायचं. तुमचं पाप, तुमचं पुण्य, तुमचं म्हणजे आपलं आपलं पाप, आपलं पुण्य, आपलं ज्ञान, आपलं अज्ञान, आपली भावना आणि आपले विकार हे शब्दांनीच प्रगट होतात. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात, हा जो अभक्त, हा पतित आहे, हा भक्त आहे, दुर्दैव आहे, हा याचा स्वभाव शब्दांनी प्रगट झाला, तो अनंत वाचाळ बरळती बरळ. ते सगळं असं भरायला सुरुवात केली त्यांनी का? तर या ठिकाणी हरिनाम सांडोनी करंटी आणि मिथ्या करती चावटी. याला म्हणतात, भगवंताचं नाम सोडलं याला म्हणते काय? मिथ्या करती चावटी. मग आता हे कीर्तना सुद्धा चावट बोलणारी आहेत की नाही. चावटी याचा अर्थ हरिनाम टाकलं म्हणजे भक्ती ज्ञानाविरहित जे बोलतं त्याला चावटीच असं म्हणतात. कथी चावटीचे बोल जनरंजवणे फोल, तुकाराम महाराज म्हणतात. कथी चावटीचे बोल. कथा कीर्तन वेगळं नसतं, भगवंताचंच असतं. कथेमध्ये कीर्तनामध्ये जनाला रंजन करण्याकरता, म्हणून जनाला रंजन करण्याकरता चावटीची याचा अर्थ अपशब्द आले, अपसिद्धांत आलं, अनितीचं आलं, हे जर तुम्ही बोललात तर ते त्याला चावटीचंच म्हणतात. त्याला त्याला ते बरळणंच म्हणतात. त्याला असं बरळणं आहे. मिथ्या करती चावटी, जीवी हागवणी पिटपिटी तैशा गोष्टी जलपती. काही खातो म्हणजे मिरचीचे भजे खातो आणि काही खातो. ना तुकाराम नाथ महाराज म्हणतात, मग त्याचे ढोंगण पिटपिटी करतं म्हणले. तसं जसं एखाद्याचं ढोंगण पिटपिट करतं तसं याचं तोंड पिटपिट करतं म्हणले. ते असं आहे. तुकारामाचं पण अभंग तसा आहे एक, तो असा आहे. महाराजांचा एक अभंग तसा आहे तो. पण म्हणून जेवी हरिविन काय नाही, जेवी हागुनीची पिटपिट, हे सगळं या पद्धतीने अशा गोष्टी जलपती. जलपती म्हणजे बोलतो तो. त्याला जाऊ द्या, मुद्दा असा आहे. याला म्हणतात अनंत, म्हणजे त्याला काही सीमा नाही. आणि पुढे काय आलं? बरळ. अनंत वाचाळ आणि बरळ ते बरळ. वाचाळ याचा अर्थ वाचाला हा, वाचाळपणी बरणी वाचाल हा कुत्सिदम भाषते, वाचाल हा जल्पक बहुभाषी. त्या वाचाल शब्दाच्या अर्थ अशा आहेत. वाचाल हा जल्पक हा सुबहुभाषी, म्हणजे कुत्सिक. त्याला काय म्हणतात? असे जे जे शब्द असे ते ज्यांना व्यर्थ, त्याला त्याने अर्थ सांगत, एखाद्या विषयाचा काही ते अर्थ सूचित करीत नाहीत, असे शब्द असतात. वाचाळ ते जर निर्माण केलं तर वाचलय ही कलहा. त्या वाचाळपणाने भांडणच होऊ शकतं. कारण ते ज्या ज्या वाक्यातून किंवा ज्या शब्दातून जर कोणता शब्द वेदाचा शास्त्राचा अर्थच निष्पन्न होत नाही, भक्तीच निष्पन्न होत नाही,
तर त्याला वाचाळच असं म्हणतात. थोडक्यात त्याला प्रलाप असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात निकृष्ट, निकृष्ट, आधम, कुप्रिय असे जे शब्द असतात ते त्याला वाचाळपण म्हणतात. अनंत वाचाळ. वाचाळ याचा अर्थ अनर्थ वाक्यम वाचालः, की त्याला प्रलापः वाचालः अनर्थ वाक्यम निष्प्रयोजन वाक्यम उन्मत्तादिवचनम उपद्रव वाक्यम. हे काय आहेत? हे कोशामध्ये एका शब्दाचे एवढं वर्णन केलं आहे आणि म्हणून अनर्थ वाक्य. मग आता जर शास्त्रीय वाक्य असलं तर त्यांनी कधी अनर्थ घडतो का? नाही. ज्या अर्थी अनर्थ घडला त्याचा एखाद्याचा वाचाळपण आहे ना तो. अनंत वाचाळ, त्याला वाचाळ म्हणतात. निष्प्रयोजन, काही प्रयोजन नाही, काय नाही, उगाच बडबड करतो, त्याला काय ते निष्प्रयोजन असतं ते, त्यालाच म्हणतात हा 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 ते त्याला पुढे येतं ते. आणि उन्मत्तादी वचन, उन्मत्त काहीतरी बोलायचं, उन्मत्तासारखं म्हणजे वेड्यासारखं काहीतरी बोलायचं. आणि उपद्रव वाक्य, ह्या वाक्यात उपद्रव आहे, ज्या वाक्यात उन्मत्त आहे, ज्या वाक्यात अर्थहीनता आहे आणि ज्या वाक्यामध्ये प्रयोजन कोणत्याही प्रकारचं फल नाही, याला म्हणतात वाचाळपणा. एवढं सांगतो मला. अनंत म्हणजे त्याला अंतच नाही आणि वाचाळ म्हणजे याला म्हणतात वाचाळपणा. अनंत वाचाळ. आणि पुढे आले बरळती, बरळणे याचा अर्थ मनुष्य कोणीही नाही बरळत आणि कधीही नाही बरळत. जो बरळतो तो झोपेत बरळतो. आता त्याच्यामध्ये बारीक लक्षात घेण्यासारखा आहे. झोपेत मनुष्याचे इंद्रिय किंवा अंतकरण हे काय असतं, आपल्या उपादानामध्ये लीन झालेलं असतं. त्यामुळे अंतकरणाला कोणतंही ज्ञान नसतं आणि त्यामुळे ते जे बरळणं असतं ते गाढ झोपेतलं असतं. म्हणजे कशात असतं? ते अज्ञानात राहतं. ते काय राहतं? अज्ञानात. आणि म्हणून बरळतो केव्हा? अज्ञानात. बरळतो केव्हा? भयात. बरळतो केव्हा? ज्वरात. आणि बरळतो केव्हा? असंतुलनात. ह्या गोष्टीत त्या काळात तो बरळत असतो. बरळणे याचा अर्थ अज्ञानात. जसं झोपे म्हणजे काय? अज्ञानात तो बडबड करतो, मग तो अर्थहीनच असतं, त्याला बरळणं म्हणतात. तसं भय त्याच्या पाठीमागे एखादा मोठा सर्प लागला, एखादा सर्प लागला किंवा काही वाघ आला किंवा चोर आले, आपण कीर्तना सांगतो ना, मग तो चोर म्हणतो का? चोय 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 असं म्हणतो का तो? हा काय म्हणजे? हा, ते ते सांगतो का नाही आपण ते? शिंपळगावचा पिंपी आला. अरे पिंपळगावचा शिंपी म्हण, शिंपळगावचा पिंपी आलाचा अर्थ काय आहे? हे हे काय झालं? बरळण झालं ना ते. त्याच्यात काय अर्थ नाही ना. हे बरळणं त्याच्यात काय अर्थ नाही ना. तो चोय 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 म्हणजे याचा अर्थ काय? त्याला काय अर्थ नसतो तो. त्याला काय अर्थ नसतो ना तो. मग भय असलं, भयानी मनुष्य भयात गेला का तो त्याचा जे शब्द असे विसंगत अर्थशून्य शब्द येतात त्याला बरळणच असं म्हणतात. मग अज्ञानात होतं, भयात होतं. मनुष्य ज्या अति ताप आला तर त्या तापेत पण तो असा बरळतो. पण मग त्या काळात त्याला संतुलन असतं त्याच्या मेंदूचं? नाही, असंतुलित. असं म्हणजे काय सांगितलं? बरळणं हे अज्ञानात घडतं. बरळणं हे भयातही घडतं. बरळणं हे ज्वरातही घडतं. आणि बरळणं हे जागृतीतही होतं. पण ज्याच्या मेंदूचं संतुलन गेलं त्या व्यक्तीचं सुद्धा बरळणं होऊ शकतं. आणि बरळणं याचा एका अर्थात तुम्हाला अर्थशून्यम. बरळ म्हणजे अर्थशून्यम, बरळणं म्हणजे निरर्थक. बस त्याच्यावर खूप प्रवचन करण्यात काय मजा नाही. आणि ते किती जर सांगितलं मी त्याच्यावर कवर 1 तास प्रवचन करेल, पण त्यातून काय निष्पन्न होतं? बरळणं याचा अर्थ बरळणं म्हणजे निष्प्रयोजन. म्हणून अनंत त्याला पण शमन असते. अनंत वाचाळपणा करणं आणि वाचाळाचंच विशेष स्वरूप म्हणजे त्याला म्हणतात बरळणं. आणि बरळणं हे 2-3 प्रकारचं असतं. 2-3 प्रकारचं काय असतं बरळणं? तर यात काही आस्तिकही बरळतात, नास्तिकही बरळतात. आणि आस्तिकातले 2 प्रकार आहेत आणि नास्तिकातले तर किती काही प्रकार आहेत. तर बरळण्यामध्ये काय असतं? आस्तिक कश काय बरळतात? तर तुम्हाला आतापर्यंत निरर्थक, निरर्थक असतं ते. आतापर्यंत तुम्हाला वाचाळ, बडबडणं हे निरर्थक आहे, याला कोणता अर्थ नाही. असे निरर्थक हे काय झालं? बरळणच झालं, वाचाळपणा झाला. आता दुसरे काय आहे ते, त्याला काय म्हणतो आपण? आस्तिक आहेत. ते शास्त्र मानणारे आहेत. शास्त्र मानणारे आहेत ते पण आस्तिक आहेत. ते पण बरळतात. आणि जे शास्त्र मानणारेच नाहीत, नास्तिक, ते पण बरळतात ना.
ते काय कोण बरळतात? ते चार वाक, त्याला काय म्हणतात लोकायत, दे आत्मवादी. ते काय वेदाचा अर्थ मानतात? पण ते बोलल्याशिवाय राहतात का ते? बोलतातच ना. ते बरळतात. ते काय म्हणतात ते देह तोच देव, भ भजन नाही, देह तोच देव, भोजन ते भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. आता हा वेद आहे काय? बरं यात काही जीवनात काही अर्थ आहे का त्याला काही? काही प्रयोजन आहे का? मग निष्प्रयोजन बोलणं यालाच बरळणं म्हणतात. हे बरळणच नाही तर काय आहे? हे बरळणच आहे. काय वेद काय म्हणतात ते देव आहे, वेद आहे, ईश्वर आहे, काय म्हणतात अजून त्याला काय ईश्वर आहे, संत आहे. हे जे काही आहे हे सगळं थोतांड आहे. म्हणजे देव आणि ईश्वर आणि हे काय मानायचं तयार नाही. जगताचा कार्यकारण भाव हे सगळं खोटं आहे. याच्यात काही अर्थच नाही. आता हे या बोलण्याला काय कोणी सार्थक म्हणणार आहे का? हे निरर्थकच बोलणं आहे ते. निरर्थक बोलणं आहे आणि म्हणून तर्कहीन उगाचच आपलं मत मांडायचं म्हणजे मांडायचं पाखंड्यांनी पाठी. ते ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं तुकाराम महाराजांनी एवढं सुंदर वर्णन केलं या का भंगामध्ये का पाखंड्यांनी पाठी पुरविला तुम्हाला तेथे विठ्ठला काय बोलू. हे पाखंडी लोक असतात आणि मग ते नाही नाही ते छळ करतात. तुमचा देव आहे तर मग दाखवा. आणि जर पाण्यावर दगड तरले तर आणलं पाण्यावर दगड आणि टाकला, मग कुठं पाण्यावर दगड तरतो. तुमचा रेडा बोलतो तर आणला रेडा, मग दाखवा बोलून. मग हे पाखंडी याला वामपंथी म्हणतात. हे वेदविरुद्ध आहेत, हे पाखंडी आहेत. आणि हे असे पाखंडी माणसं हे माणसाला छळ करू करू विचारित असतात. म्हणून पाखंड्याने पाठी पुरविला तुम्हाला. आणि मग आता तेथे काय सांगू यांच्या पुढे तुकाराम महाराज म्हणते ह्या मूर्खांच्या पुढे काय बोलू. कांद्याचा खारा चोजवी कस्तुरी. कांदे खाऊन आला 1 किलोभर आणि मग कस्तुरीची चव घ्यायला लागला तर कांदे खाल्लेत किलोभर आणि कस्तुरी काय खातो मूर्खा. अरे तुला शेण आणि लोणी यातला जर फरकच कळा ना तर तू कस्तुरीचं काय सांगणार आहेस. तू तू या ठिकाणी आपण भिकारी अर्थाने तो तर काही कळत नाही. पण आपल्याला मात्र छळण्याकरता तो बोलतो. याचा अर्थ हे सगळे अर्थहीन, हे सगळे याला वामपंथीच म्हणतात हे. आणि हे बरळणारेच असतात हे. हे सगळे बरळणारे असतात. न कळे ते मला पुसती छळवणी. ती आता आपल्याला काही कळत नाही. मग काय आला बुवा झाली मग तुम्ही. पद्मपुराणामधला आमकाम तमका श्लोक आहे. त्या श्लोकाचा काय अर्थ आहे सांगा. आता काय आपण बृहस्पती आहेत. मुद्दाम आपल्याला कुठंतरी श्लोक आणणार, मग काहीतरी काढून आणणार. मग सांगा याचा अर्थ तुम्ही. मग सांगा तुम्हाला येत नाही तर कायला बाबा झाले काय? लोकाला फसवायलाच बुवा झाले काय? मग याचा अर्थ काय झाला ते न जे कळत नाही ते आपल्याला छळण करून पुसायचं ते. तुकाराम महाराज लागता चरण सोडती. बरं पाय धरणार, महाराज म्हणणार, हार घालणार आणि छळ करणार. हे काय झाले हे याला पाखंडी म्हणतात. असे तुका म्हणे खीळ पडू त्यांच्या तोंडा आणि किती बोलो भांडा वादकाशी कुठं त्यांच्या नादी लागता म्हणजे द्या सोडून त्याच्याकरता. कशाकरता सांगितलं हे आस्तिक आहेत, हे शास्त्र मानतेत, शास्त्र वाचतेत आणि मग आपल्याला विचारतात ते. त्यांचं एक शास्त्र आहे ना ते. येते 4 वाक्यांचं एक शास्त्र आहे का ते. मग ते असे नास्तिक आहेत, नास्तिक शास्त्रकार आहेत ते. पण ते एवढं असं विरुद्ध आपलं बोलतात ते. तर ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताने गीतेच्या अध्यायात 16व्या अध्यायामध्ये अर्जुनाला हे नास्तिक कसं काय मानतात त्यांनी त्याचं वर्णन केलंय. भगवान सांगतात अर्जुना हे लोक असे विचित्र आहेत. हे नास्तिक ते काय म्हणतात ते असत्यम प्रतिष्ठन्ते जगदा उरणीश्वरम अपरस्परसम भूतम किमनत काम आहे तुका. म्हणजे जगत असत्यम, हे जगताची गोष्ट आहे ना हे असत्यम, हे असत्यम अप्रतिष्ठित. म्हणजे हे जगत आहे असं म्हणजे हे सगळं काय सगळं थोतांडाच आहे ही गोष्ट. पण पुढे काय आहे अप्रतिष्ठितम. म्हणजे थोडक्यात धर्म अधर्म हे नीती न्याय हे यात कोणत्या प्रकारची व्यवस्था नाही. आणि अनईश्वरम आहो, हे जगताचा करता कोणी ईश्वर आहे हे म्हणणं फार चुकीची गोष्ट आहे. मग काय जगत ईश्वर निर्माण करतो हे सगळं थोतांड आहे. मग काय परस्पर स्त्री पुरुष किंवा मादी आणि नर यांच्या संयोगापासून हे अपरस्पर संभूतम हे सगळं त्याच्यापासूनच झालेलं आहे. याच्यात काय मानायची गरज नाही. आणि किंमत काम आहे तो काम दुसरं कारण मानायची काय गरज आहे. काहीच गरज नाही. म्हणजे याला काय म्हणतात हे
नास्तिकवादी, आणि याला बरळणं म्हणतात. आणि अशा अनंत वाचाळ बरळणं असेल तर मग त्याला काही भगवान प्रसन्न होत नसतात. आणि म्हणून तरी विश्व हा अनादी ठावो, आपण जगताला म्हणतोय अनादी आहे. ते म्हणतात तुमचं हे विश्व हे ते अनादी ठावो, तेच नियंता ईश्वर राहो, आणि याचं नियमन करणारा सगळा ईश्वर आहे. हे सगळं तुमचं खोटंच आहे. आणि चावडी न्यायो अन्यायो निवडी वेद. हा. आणि मग वेद काय करतो म्हणले, तुमचा न्याय देतो समाजाला, असं असं. कोणाचं काही चुकलं तर मग त्याला शिक्षा करतो, कोणाचं काही बरोबर असलं तर त्याला स्वर्ग देतो, आणि कोणाला काही चुकला तर त्याला शिक्षा करतो. हे काय चावडी जुन्या कालामध्ये चावडी राज, आणि त्या चावडीवर सगळं गाव जमायचं, आणि गाव जमायचं, आणि मग तिथं काय व्हायचं, तिथं न्याय व्हायचा. मग तिथला न्यायाधीश गावातला एक प्रमुख असायचा, तो आजही न्यायाधीश असतो का नाही. मग तसा आपला न्यायाधीश कोणी, हा वेद आहे. मग तो वेद काय करतो, तो त्या वेदाने सांगितल्याप्रमाणे ईश्वर तुम्हाला शिक्षा देतो. न्याय अन्यायाची गोष्ट पण ते तुम्ही म्हणता ते निवडी वेद. वेदी अन्यायी पडेन तो निरे भोगी दंडे. वेदाच्या दृष्टीने जर यांनी अन्याय केला, पाप केलं, तर त्याला नरकाला पाठवतो म्हणे. अरे काय खोटं सांगता, नरक नाही पाहिला, देव नाही पाहिला, स्वर्ग नाही पाहिला, म्हणे त्यात काय अन्याय पडेन तो निरेदंडी भोगे. अन्याय सन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जाय. आणि जर त्यात न्यायाने चांगला वागला तर तुम्हाला स्वर्गाला जातो. कोणी ह्या बाबा आता कोणी सांगितल्यात, वेदाने. आता काही कोणी स्वर्ग पाहिला का, कोणी नरक पाहिला का, बरं कोणी स्वर्गाला गेला परत सांगायला आला का. मग काय उगं पुढे सोडिता म्हणली, आयशी ही विश्वव्यवस्था आनंदी जे पार्था, याचे म्हणते ते व्रथा अरे हे सगळं खोटं आहे. काय याच्या नादी लागता, मेलं म्हणजे गेलं, ऋणं कृत्वम घृतम पिबेत भस्मीभूत दे, गेला मेलं म्हणजे राग झाली, कशाला त्याच्या नादी लागता. मग आता हे हे एवढं सगळं बोलणं याला काय म्हणतात, अनंत वाचा बरळती आणि बरळ. हे सगळं काय आहे, बरळणंच आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं बरळणं, मग त्या बरळण्याला भगवान कधीही प्राप्त होत नसतो, असं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, देवा आता यांच्या जर नादी लागलं तर ही तुझी सेवा करू का यांचे उत्तर देत बसू म्हणले, आहे का नाही. म्हणून देव गोसावी तो धर्माधर्म भोगवे, आणि परत्रच्या गावी करीतो भोगी, परी परत्र न देवो न दिशे म्हणून हे वावो, आणि करता नियमी ठावो भोग्य शिकवण. जाऊ दे, तो झाला विषय तो. पण तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, कैसे करू आता सांग तुझी सेवा. ये जर एवढं हे आपल्याला एवढं छळवाद केला, तुझी सेवा कशी करायची म्हणली आता हे. आणि का शब्द ज्ञानी देवानाश केला. काही हे हे जे लोक आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो, तो म्हणजे अर्थ लोपली पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी म्हणे साधने हे बुडविली. मग आता हे माणसं हे काय बरळणारीच माणसं आहेत नाही, हे सगळे बरळणार आहेत. आता तुझे वर्म न कळे आणता तुझं न सांगता, आता काय आहे, बुडूप आहे. स्नान संध्या केली आचाराची नाशी, काय तयापाशी म्हणती एक. यांनी सगळं काय म्हणतो, आचार धर्म विचार धर्म हे सगळं ठोकरून दिलं. स्नान संध्या हे सगळी ठोकरून दिली, आणि ते त्यांचं सांगत राहतात. याला बरळणंच असं म्हणतात. आणि म्हणून बुडविली भक्ती म्हणती पाषाण, पिंडाचे पाळण स्थापून या. काय मंदिरात जायचं आणि ते दगडन त्याला काय हे करायचं, उगच म्हणले उगं त्याची पूजा करायची. अरे मस्त खावा प्यावा राहा, असं आहे. पिंडाची पाळण स्थापून या मस्तपैकी, न करावी कथा म्हणती एकादशी. काय आला एका उपवास कारण, कशाला कथा कारण, कुठं डुकल्या घेत बसा कथेमध्ये, झोप येते, कुठं काय ताप करता गार लागत. आणि म्हणून न करावी कथा म्हणती एकादशी. भजनाची निशी काय आला उगा रात्रभर भजन भजनाची निशी मांडी येली, ते उगा आरडत बसायचं कशा करता करायचं हे सगळं. न जावे देवळा म्हणते देव घरी, आणि बुडविले या परी तुका म्हणे. हे सगळं बुडून टाकलं. जरा ह्या मुद्दा एवढं वर्णन करणं, हे याला काय म्हणतात, बरळणे. आणि ते कसं अनंत, आणि कसं वाचाळपणे. निदान बरळणं तरी एखाद्या धोरणात असावं, ते अनंतपणे बरळतात आणि वाचाळपणे बरळतात. आणि असं हे बरळणं तुम्हाला कोणाचं सांगितलं, नास्तिक शास्त्राचं बोलणं हे सगळं बरळणं.
यांना काय भगवत प्राप्ती होणार नाही. आस्तिक शास्त्रीचं बरळणं, जे वेद मानतात, जे वेद मानतात, ईश्वर मानत नाहीत, पण ही माणसं सुद्धा बरळणंच असतं. भगवान म्हणतात यामाम पुष्पम वाचम प्रवदंती विपश्चिता हा वेदवादरता पार्थ नान्यदस्ती वादिनः. आता हे काय आहे? हे यामाम पुष्पम वाचम म्हणजे यांची अत्यंत पुष्पित आणि गोड रसभरीत वाणी असते. आणि मग जिच्यामध्ये फार विशेष काय असतं, मग सगळं एवढं असून हे सर्व दिसतं, तर हे सगळं वेद, हे वेद मानतात, यज्ञ करतात, सगळं करतात, पण ते स्वर्गच मोक्ष मानतात. ईश्वराला काय ते मानायला तयार म्हणती. मग काय म्हणती, संसारी जन्मीचे यज्ञादी कर्म कीचे आणि मग स्वर सुख भोगीचे मनोहर. आता हा सिद्धांत आहे का मग? हा काय सिद्धांत नाही. पण बोलतात की नाही? बोलतात. वेदाधारे बोलती. आम्ही काय चुकीच वेदात सांगितलं असं? आता हे वामपंथी आहेत ना, हे आता तुम्हाला काय, तुम्ही माहीत नाही, तुम्हाला ऐकत नाही तुम्ही. जे वामपंथी म्हणजे तुमच्या लक्षात आलं, हा या आपल्या वेदशास्त्र ईश्वर याला विरोध करणारी जी माणसं आहेत थोडक्यात, म्हणजे या वैदिक धर्माचे सनातन धर्माचे विरोधी माणसं, तर हे विरोधी माणसं ते श्लोक घेऊन येतात. त्यांच्या ते उपनिषदाचे श्लोक खूप पाठ आहेत, गीतेतले श्लोक पाठ आहेत त्यांच्या, आणि ते घेऊन येतात आणि मग ते तुम्हाला सांगतात. ते कसे, तुम्ही रामायण वाचायचं काय? रामायण जर शेतात तुम्हाला वनवासात गरोधर बाई भलत्या रात्रीने अरण्यात सोडली, इतके दुष्ट, ते रामायणला वाचायचं तुम्ही काय? ते रामाचं काय आदर्श आहे त्याच्यामध्ये? तीन रामायण वाचलंय ना? पण ते रामायण वाचलंय ना त्यांनी? वाचलंय की नाही रामायण त्यांनी? पण तो बरळतोय का नाही? तो त्यातलं काय तात्पर्यच कळ नाही. अरे एक एवढी पतिव्रता बाईन तुम्हाला तिला अग्नीत घालायचं, तुम्ही एवढे बाईबद्दल शंका घेणारी माणसं ते आहेत ते. आणि तुम्ही जर एवढे बरं, हनुमंत जर आकाशात उड्डाण करतो, तर मग त्याला एवढं सगळं शेतात उचलून आणता येत नव्हते का? आता यातल्या त्यांच्या पुढच्या ज्या बारीक गोष्टी त्यांना त्यातलं काय माहीत नाही ना. मग हे काय असे थोडे नाहीत, फार विद्वान आहेत ते. ते विद्वान आपले सगळे ग्रंथ वाचलेत आणि ते फक्त कशा करता? आपलंच उंटावरचं लाकूड घेऊन उंटाला ठोकण्याकरता, तसलं खंडन करण्याकरता ते या ठिकाणी. आणि म्हणून वेदाधारे बोलते, वेदाचा आधार घेऊन बोलणार ते, आणि केवळ कर्म प्रतिष्ठित आहे. मग माणसाने हे हे करावं. अरे शेती चांगली करावी, अभ्यास चांगला करावा, आणि चांगला पास व्हावं, चांगली मोठी नोकरी करावी, मग पगार भरपूर मिळेल, मोठा बंगला, मोठी गाडी वगैरे घ्यावी, आणि मग काय करावं? आणि आनंद भोगावतो. म्हणजे काय झालं? हे कर्माला प्राधान्य देणारी माणसं हे. मग केवळ कर्मप्रती परी कर्मफळी आसक्ती धरून या. काय कर्माशी आसक्ती आणि त्याच्या फलाशी पण आसक्ती घेतो ना तो. मग का ते होतं ते? तर त्याचा अर्थ हे फक्त वेद मानणारे आहेत, ते आस्तिक आहेत, पण सिद्धांताचं ज्ञानच नाही, म्हणून त्यांचं हे बरळणं होतं. म्हणते संसारी यज्ञ करावं. सांगितलं तुम्हाला ते, असं तात्पर्य. अनेक सर्वथा सुखचने आयशे अर्जुना बोलती पायी, त्याला म्हणतात दुर्बुद्धी. असे दुर्बुद्धी जे बोलणारे असतात, त्याला या ठिकाणी माऊली म्हणतात, याला म्हणतात बरळणं. असं त्याच्यावर खूप मोठं प्रवचन केलं, अर्थ मात्र तोच निघतो. तुम्हाला 3 प्रकार सांगितलेत. निरर्थक, त्याला कोणतं शास्त्र नाही, काहीच नाही, आधार नाही, असं जे वाचाळपणा असतो, ते बडबड करणं, अशाला पण भगवान प्राप्त होत नाही. एक. दुसरी गोष्ट, जे नास्तिक शास्त्रकार आहेत, ते देह ते देव म्हणणारे, ईश्वर पाषाण प्रतिमा, हे पण तुम्हाला विषय सांगितला, त्यामुळे ते विस्तार नाही करीत. तसं बरळणं, त्यांच्या पद्धतीने बरळणं, हे सुद्धा एक बरळणंच आहे. त्यांच्यावरही भगवान कृपा करत नाहीत. आणि तिसऱ्या आले आस्तिक वेद मानणारे. यामाम पुष्पम वाचम प्रवदंती विपश्चितः. तर या श्लोकन या वेदवादरत, ते वेद मानणारे आहेत. आणि असे ते या ठिकाणी त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर लिहिलेलं आहे. तर असे हे त्याला काय म्हणतात? सकाम, कर्मठ, कर्मवादी, वेद मानणारे, आणि हे कर्मवादी यज्ञ करणारे, स्वर्गाला मोक्ष मानणारे, असे जे कर्मठ असतात,
हे जे बडबड करत असतात, हे सुद्धा एक प्रकारचं बरळणंच असतं. हे आस्तिकाचं बरळणं तुम्हाला सांगितलं. म्हणजे थोडक्यात वैशेषिक सुखाला प्राधान्य देणारे आणि म्हणून त्यांच्यावरती भगवान त्यांच्यावरही कृपा करीत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले, त्यांचं कुठं घेऊन बसलात म्हणले, अरे नामाविनं काय चावटी कटकट, काय नामाविनं काय चावगी चावट, आणि वाया वटवट हरिविनं. भगवंताला सोडून जर तुम्ही काय बोलू लागला तर त्याला वटवटच म्हणतात, त्याला बडबडच म्हणतात. नाम म्हणता मोक्ष नाही, आयसा उपदेश करते काही, आणि बधीर व्हावे त्याचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते. ते न ऐकलेलंच बरं म्हणले, कुठं त्याच्या नादी लागतं. एक मूर्ख ती नाम हरीचे न घेती, आणि मुख्य भलतेचे जलपती ते पावती अधपंथा. ते काय, जे भगवंताचं नामच घेत नाही तर ते अधोगतीलाच जातील ना. आणि म्हणून त्यांच्याकडं न पाहता आपण आपलं काय करावं ती गोष्ट या ठिकाणी पाहावी. जो मुद्दा असा आहे, जेथ उच्चारू नाही नामाचा. मग आता तुम्ही नास्तिकातकडून भगवंताचं नाम आलं का? नाही. बरं, आस्तिकातकडून भगवंताचं नाम आलं का? नाही. आणि जे निरर्थकच पट त्याच्यात भगवंताचं नाम आलं का? नाही. मग नाथ महाराज म्हणतात, जेथ उच्चारू नाही नामाचा, ते जाणावी वांझ वाचा. त्या वाणीला कोणताही अर्थ नाही, तर ना त्यात पुण्य प्राप्त होत, ना त्यात ज्ञान प्राप्त होत. त्याला काहीच प्राप्ती होत नाही ना. ती वांजच आहे ना, ती वांज. जसं वांजेला मुलगाच होत नाही, तसं त्या वाणीतून काहीच निष्पन्न होत नाही, म्हणून त्याला निरर्थक म्हटलं त्याला. गर्व न धरी हरिकथेचा निष्फळ तिचा उद्योग, असं आहे. त्याचा सगळं काय, त्याला गर्व न धरी हरिकथेचा, म्हणजे याचा अर्थ याचा धरी अभिमान. त्याला हरिकथेचा अभिमान नाही, नामाचा अभिमान नाही, गर्व न धरी हरिकथेचा, मग निष्फळतेचा निष्फळतेचे उद्योग, उगाच बडबड करायचे ते असे. म्हणून जो नित्य जपे राम नाम तो जानवा मजशी सम. जो नामस्मरण करतो, माझी भक्ती करतो, मी त्याला प्रसन्न होतो. म्हणून चतुर्वर्णा माझी जे कोणी अविश्रम रामो जपे वाणी, तेच पर्यंता मज लागुनी. आणि दुसरे तर आन त्रिभुवनी नावडे. जे माझं भजन करतात तेच मला प्रिय असतात, मला दुसरे कोणतेही प्रिय नसतात. म्हणून अनंत वाचाळ बरळती बरळ. आणि असे अनंत वाचाळ बरळणारे, मग त्याला भगवान कृपा करीत नाहीत. तर मग त्या कैशेने गोपाळ पावे हरे. तर गोपाल शब्दाचा अर्थ आहे गो म्हणजे गाय, आणि पालयती म्हणजे पालन करणे. त्याचा अर्थ गो गाम पृथ्वीम वेदम. गाम पालयती गोपाल हा, पृथ्वीम पालयती ती गोपाल हा, आणि वेदम पालयती गोपाल हा. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे गाय, गो म्हणजे गो म्हणजे वाणी, गो म्हणजे सूर्य. आणि हा असा गोपाल जर त्याची भक्ती केली नाही, तर तो तुमच्या इंद्रियांचं पालन करणार नाही, तुमच्याकरता पृथ्वीचं पालन करणार नाही. मग काय ते म्हणतो, गो म्हणजे इंद्रिय, आणि गो म्हणजे वाणी, आणि गो म्हणजे सूर्य, आहे का नाही? हा, आणि गो म्हणजे गाय. हे सगळं आपल्या जीवनाशी संबंधित आहे. तर मग भगवंतानी इंद्रियाचं पालन आपल्याला सुरक्षा केली तर आपल्याला इंद्रिय आवडतात ना. आपल्याला स्वतंत्र इंद्रिय आवडत नाहीत. आणि म्हणून असा जो गोपाल असतो, तो गोपाल हा भक्ताला पावत नाही. तो गोपाल विषयासक्तालाही पावत नाही. तो गोपाल वेद विरुद्ध वल्गना करणाऱ्यालाही पावत नाही. आणि तो गोपाल निरर्थक बरळणाऱ्या त्याला पण पावत नाही. मग पावतो कोणला? जो हरिभक्ती करतो त्याला पावतो. पण या अभंगात हरिभक्ती करायची आणि पावायचं, पावणार नाही, सगळा नकार सांगितला इथं. सगळा त्याला पावत नाही असं म्हणण्यात, अनंत वाचाळ वरळती बरळ, त्या कैशेने गोपाळ पावे हरी. असं हे 7व्या अभंगातलं तिसरं चरण. तर ज्ञानेश्वर महाराजांची संगती लावून दिली. पाप करणारा वज्रलेप कसं होतो, तो भक्ती करत नाही. मग तो पतित कसा होतो, तो अभक्त का असतो, आणि तो दैवहीन कसा असतो, आणि दैवहीन पुरुष पतित पुरुष कसा बरळतो, त्याला भगवान प्राप्त होत नाहीत. अशी संगत इथपर्यंत आली. आता शेवट चरण पुढे, ज्ञानदेव प्रमाण आत्महा निधान, आणि सर्व गटी पूर्ण एक नांदे.
किरण आपण उद्याच्या चिंतनात घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.